नमस्कार. 12वी नुकतीच संपलीये आणि आता पुढे काय? हा प्रश्न डोक्यात घोळतोय. त्यातल्या त्यात बँकिंग किंवा इन्शुरन्समध्ये करिअर करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची? थांबा, कारण पुढच्या काही मिनिटात आपण शिक्षणापासून ते थेट पहिल्या नोकरीपर्यंतचा एक सरळ, सोपा रोडमॅप पाहणार आहोत. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. कुठलंही करिअर निवडताना योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं खूप महत्वाचं असतं नाही का? भारताचं बँकिंग आणि विमा क्षेत्र हे सध्या तुफान वेगाने वाढतंय आणि याचा अर्थ फक्त नोकरीच्या संधी नाहीत, तर एक प्रकारची आर्थिक स्थिरता सुद्धा आहे. म्हणूनच आजकाल हा एक खूप चांगला करिअर ऑप्शन मानला जातो. तर हा आढावा म्हणजे एक प्रकारे तुमची प्रॅक्टिकल गाईडच समजा. एक अशी ब्लूप्रिंट जी शिक्षण, परीक्षा आणि नोकरी या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मदत करेल. चला तर मग सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या टप्प्यापासून सुरुवात करूया. चला तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे आपला पाया मजबूत करणे. फायनान्सच्या या जगात एंट्री करण्यासाठी कोणता शैक्षणिक मार्ग निवडायचा हे आता आपण समजून घेऊया. आता समोर 3 मुख्य पर्याय आहेत. जर हिशोब, अकाउंटिंग ह्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर बी.कॉम हा एक उत्तम पर्याय आहे. पण जर बिझनेस कसा चालतो, शेअर मार्केट कसं काम करतं ह्यात आवड असेल तर मग बी.बी.ए. फायनान्स हा मार्ग जास्त योग्य ठरू शकतो. आणि हो, ज्यांना आकडेवारी आणि विश्लेषणात करिअर करायचंय त्यांच्यासाठी बी.ए. इकॉनॉमिक्स एक भक्कम पाया तयार करतो. म्हणजे प्रत्येक पदवी फायनान्सच्या जगातच घेऊन जाते, फक्त रस्ते थोडे वेगळे आहेत. बरं, एक महत्वाचा मुद्दा, बँकिंग आणि विमा ह्या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर बँकिंग म्हणजे पैशांचं मॅनेजमेंट, कर्ज देणं, गुंतवणूक करणं वगैरे. आणि विमा म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देणं. आपली आवड नेमकी कशात आहे हे ठरवायला हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, डिग्री तर मिळाली, पण आता पुढे काय? तर पुढचा सर्वात मोठा टप्पा आहे स्पर्धा परीक्षा. खास करून सरकारी बँका आणि मोठ्या विमा कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी या परीक्षा म्हणजे एक प्रवेशद्वारच आहे. आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की या परीक्षांची तयारी करायची तरी कशी? चला तर मग याची एक सोपी पण एकदम प्रभावी स्ट्रॅटेजी काय असू शकते ते पाहूया. यशस्वी होण्यासाठी ही 4 सूत्री रणनीती लक्षात ठेवा. पहिलं, सिलेबस काय आहे हे नीट समजून घ्या. एकही टॉपिक सुटायला नको. दुसरं, रोजच्या रोज प्रॅक्टिस, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवत राहा. तिसरं, मॉक टेस्ट द्या. यामुळे परीक्षेच्या वेळी टाइम मॅनेजमेंट जमतं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगात काय चाललंय, विशेषतः आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवा. हे 4 पिलर्स तयारीला योग्य दिशा देतील. चला आता तयारी आणि अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याची सगळेच वाट पाहत असतात. म्हणजे या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत आणि पगार किती मिळू शकतो. तर मग पगाराचे आकडे पाहूया. क्लर्क म्हणून सुरुवात केल्यास साधारणपणे वर्षाला 3 ते 5 लाखांचं पॅकेज मिळू शकतं. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे पीओ पदासाठी हेच पॅकेज 5 ते 8 लाखांपर्यंत जातं. आणि जर आयटी, एचआर किंवा कायद्यासारखं एखादं विशेष कौशल्य असेल तर स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून 10 लाखांपर्यंतचा पगार मिळू शकतो. म्हणजे सुरुवात खरंच खूप चांगली आहे. एक मोठा गैरसमज असतो की बँकिंग म्हणजे फक्त क्लर्क किंवा पीओची नोकरी. पण खरं तर तसं नाही आहे. इथे संधींची एक मोठी दुनिया आहे. आयटी, एचआर, लॉ ऑफिसरसारख्या टेक्निकल भूमिका आहेत, तर दुसरीकडे इन्शुरन्समध्ये अंडररायटर, क्लेम मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर असे अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, हे काम फक्त एक नोकरी किंवा पैसे कमावण्याचं साधन नाहीये. या कामातून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात एक महत्वाचा हातभार लागतो. त्यामुळे या कामाला एक मोठा अर्थ, एक मोठा उद्देश मिळतो. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. नोकरी मिळवणं एक गोष्ट आहे, पण त्यात टिकून राहणं आणि यशस्वी होणं ही दुसरी. त्यासाठी काही नियम आहेत, एक प्रकारची प्रोफेशनल प्लेबुक. चला ती पाहूया. यशस्वी होण्याचे नियम खरं तर खूप सोपे आहेत. नेहमी ग्राहकाला प्राधान्य द्या. सतत नवीन गोष्टी शिकत राहा. नैतिकतेशी कधीही तडजोड करू नका. आणि याउलट काय करू नये तर कधीही आत्मसंतुष्ट होऊ नका. शॉर्टकट टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेक्नॉलॉजीला आपलंसं करा. हे सोपे नियम करिअरचा पाया खूप मजबूत करतात. तर वर्गापासून करिअरपर्यंतचा संपूर्ण आराखडा, एक ब्लूप्रिंट आता तयार आहे. मार्ग अगदी स्पष्ट दिसतोय.
आता प्रश्न एकच उरतो, या प्रवासाची सुरुवात कुठून आणि कशी करायची हा निर्णय घ्यायचा आहे.